गुड मॉर्निंग गाईज. घरून आल्याच्यानंतर कसं ना आळस अंगावर येतो की ड्युटीला जावंच वाटत नाही, घरचे दिवस आठवत असतात. तसंच काही आज माझ्यासोबत होत होतं. तरीही उठले, पटकन रेडी झाले, सगळी तयारी केली आणि निघाले ड्युटीसाठी. काय ड्युटीला निघाले, रस्त्यात मस्त असतं भिंतीवर असे छान पेंटिंग केलेल्या होत्या, ज्यातून बरंच काही शिकण्यासारखं होतं, ज्यातून प्रत्येकाला काहीतरी संदेश देणं हेच त्याचा हेतू होता. आणि ते खरंच वाचल्यानंतर खूप छान वाटत होतं. मग काय ड्युटीला गेले, तिथे मस्त असा छान गोलूमोलू बच्चो दिसला, तर बघून छान वाटलं. परत रूमला आले तर काय पावसाने हजेरी लावलेली. मग काय पाऊस मस्त एन्जॉय केला. पाऊस पाहतच मस्त एन्जॉय केला. त्यातच रूमला इथला दादाही आला होता, त्याला राखी बांधायची होती. त्यालाही राखी बांधायला घेतली आणि राखी बांधली. त्याच्यानंतर मस्त त्यानंच आलेल्या रसमलाईवर छानपैकी ताव मारला. त्यानंतर काय राखी बांधली म्हणजे वहिनीचा पाहुणचार असणारच. मग काय वहिनीने छान असं आम्हाला जेवायला केलं, तर आम्ही छान मस्तपैकी जेवलो. त्याच्यानंतर माझी तब्येत खूप बिघडली होती, कारण आवाजावरून वाटतच असेल मला सर्दी झाली आहे. सो त्याच्याच मी टॅबलेट घेतल्या. आणि आज आमच्या स्वामीला 10 महिने कंप्लीट झाले. त्याचेच फोटोज मला ताईने पाठवले होते. खरंच किती सुंदर दिसतोय ना त्याचा फोटोशूट झालेला. मग काय घरच्या आठवणी, आमच्या घरच्या ज्या पर्या आहेत, पिल्लू आमच्या घरच्या, त्यांच्या मस्त आठवणी काढत त्यांचे फोटो पाहत बसले होते. त्याच्यानंतर गावचा निसर्ग तो कसा विसरून चालेल. त्यानेच तर मला गेल्याच्यानंतर मस्त अशी शांती दिली होती. गाव म्हटलं की सुख शांती ना, कशाचा आवाज नाही, काही नाही, निवांत म्हणजे गाव. तसंच माझं हे गाव तेवढंच मला आठवत होतं. गावातली नदी असो, झाडं असो, झुडपं असो, की छान असा थंडवा देणारा निसर्ग असो. खरंच खूप छान वाटत होतं. त्यात हा गावातला डोंगर जो चारही बाजूने वेढलेला. चला बाय, थँक्यू.